1 कोटी मध्ये बंगला लोणावळ्यामध्ये 2 बेडरूमचा. और क्या मांगताय? आ जाओ, बंगला आतून बघायचा आहे. चला या. सो ये है दोस्तों अपना बंगला, वो भी है लोनावला में. जबरदस्त आहे. हे बघा, हा आहे आपला हॉल आहे. पूर्ण मार्बल फ्लोरिंग आहे. त्यानंतर इकडे वरती जायला आपल्याला स्टेअरकेस आहे. वरच्या बाजूला 2 बेडरूम आहेत. इकडे आहे आपलं किचन. छोटस किचन आहे पण टापटीप आहे. इकडे ग्राउंड फ्लोअरला एक वॉशरूम दिलेलं आहे. त्यानंतर हा आहे आपला मागचा बॅक साइड एरिया. मित्रांनो, इथं जर का तुम्हाला स्विमिंग पूल पाहिजे असेल तर स्विमिंग पूल देखील PMRD कडून सँक्शन आपण करून घेतलेलं आहे. तुम्हाला इथे छोटा स्विमिंग पूल देखील करून मिळेल. फक्त त्याचे 5 लाख रुपये एक्स्ट्रा होतील. आता वरच्या बेडरूम बघून घेऊ या. बंगला बांधलाय छान, पण म्हणजे 1500 स्क्वेअर फूटचा प्लॉट. त्याच्यामध्ये साधारणतः 1350 स्क्वेअर फूटचा हा बिल्टअप असलेला बंगला आहे. कार्पेट अंदाजे माझ्या मते 1100-1000 स्क्वेअर फूट कार्पेट आहे. तो ये हे पॅसेज. ह्यात अजून एक चांगली गोष्ट केली बघा, तो अगदी ओपन टू स्काय ठेवलंय. म्हणजे नॅचरल लाईट जो आहे ना तो डायरेक्ट खाली येतो. तर ही आहे आपली बेडरूम नंबर 1. ही आहे बेडरूम नंबर 1. ह्याला देखील अटॅच टॉयलेट इकडे दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला मी तुम्हाला वरतून दाखवतो. ऍक्च्युली हा जो खालचा पोर्शन आहे तर इथे तुम्हाला स्विमिंग पूल करता येईल. कसं समोर तो दाखवतात. समोरच्या बाजूला बघितलं कसा स्विमिंग पूल केलाय. तर असा स्विमिंग पूल तुम्हाला इथे खाली करता येईल. जाते बेडरूम नंबर 2. आ जाओ. ही आहे आपली बेडरूम नंबर 2. ह्याला आहे इकडे टेरेस. टेरेस मधनं व्ह्यू छान आहे. ह्याला देखील अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. त्यानंतर वरती आहे आपली टेरेस. आ जाओ. लोणावळ्यासारख्या ठिकाणी इतका सुंदर बंगला, तो देखील फक्त 95 लाखात. म्हणजे बंगले किती आहेत? फक्त 2. ही आहे आपली टेरेस. ही इकडची टेरेस आहे, बघून घ्या. त्यानंतर ही आहे टेरेस. थोडा आजूबाजूचा एरिया दाखवायचा का तुम्हाला? या, हे बघा. या सगळे या बाजूला सर्व बंगले झालेले आहेत. तिकडे वनविहार म्हणून ही सोसायटी आहे. आणि या सोसायटी मधला हा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये 2 रो हाऊस केलेत, 1500 आणि 1500. समोरच्या बाजूला दिसतंय का धुकं पूर्ण? मग आता इथून 2.5-3 किलोमीटर वरती आपलं लोणावळ्याचं रेल्वे स्टेशन देखील आहे. मेन आपला जो हायवे म्हणजे जुना मुंबई पुणे जो हायवे आहे, त्या हायवे पासून फक्त 900 मीटर आतमध्ये ही सोसायटी आहे. आणि त्याच्यामधले सुंदर असे बंगले नाही का. मग मुंबई आणि पुणेकरांची पहिली पसंती असते म्हणजे कुठली? तो लोणावळा. पावसाळ्यात लोणावळा म्हणजे काय, उशी डॅम, चिक्की, भुट्टा हे सर्व खायला खूप लोक येतात. बरं, टुरिस्ट देखील भरपूर असतात या परिसरामध्ये. आणि मुंबईपासून हार्डली 1-1.5 तास, पुण्यातनं 1 तासाच्या अंतरावरती हा परिसर आहे. आणि परिसर अप्रतिम आहे. हा बघा, म्हणजे आता जस्ट पाऊस थांबला ऍक्च्युली, नाही तर आता हे पूर्ण धुक्याने भरलं होतं. ही आहे बॅक साईडची टेरेस आपली. आणि लोकांना असतं ना बऱ्याचदा की कसं आपण जेव्हा कुठे एखादा बंगला घेतो, आजूबाजूला वस्ती पाहिजे, रस्ता, लाईट, पाणी, सर्व गोष्टी जवळ पाहिजे. हॉस्पिटल्स, किराणा मालाची दुकानं, रेस्टॉरंट्स. तर लोणावळा तर ऑलमोस्ट सगळं डेव्हलप झालेलं आहे. मेन म्हणजे बघा, हे सगळे सगळे बंगले रेंट आउट जातात बरं का. आणि समोरचा हा बंगला दिसतोय ना, स्विमिंग पूल वगैरे छान केलेलं आहे. तसा स्विमिंग पूल तुम्हाला इथे देखील करून मिळणार आहे. सँक्शन केलेलं आहे आपण PMRD कडनं. आणि बँकेचं लोन फॅसिलिटी देखील तुम्हाला मिळणार आहे. हा सगळा असा डेव्हलप एरिया आहे. लोणावळा स्टेशन पासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. मेन हायवे पासून हार्डली 1 किलोमीटर म्हणजे 900 मीटर अंतरावरती. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सब कुछ इधर आहे. असं हे 2 रो हाऊसेस बंगलो तुम्ही मला बनवू शकता.
अतिशय सुंदर बांधलेले आहेत, परिसर अतिशय चांगला आहे आणि हा व्ह्यू आहे. आणि लोणावळा म्हटल्यानंतर काय फेमस आहे म्हणजे पुण्या मुंबईतल्या लोकांना तसं म्हटलं तर सर्वात पहिलं अट्रॅक्शन जे होतं ना ते लोणावळ्याचंच होतं. महाबळेश्वर थोडं थोडं आता डेव्हलप झालंय, पण लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी अशा ठिकाणी तुम्हाला क्लिअर टायटल PMRDA सँक्शन 2 बेडरूमचा बंगला आपण देतोय फक्त 95 लाखामध्ये. तुम्ही लोणावळा एक्सप्रेस हायवेवरनं एक्झिट घेतली लोणावळ्याकडे की हार्डली 1 किलोमीटर वरती ही आपली वनविहार नावाची सोसायटी आहे आणि ज्याच्यामध्ये सगळे सुंदर असे बंगले बांधले बघा बाजूला. आणि माझ्या तिथे Airbnb वरती किंवा Booking.com वरती तुम्ही हे बंगले भाड्याने देखील देऊ शकता. इन्कम चांगलं होणार आहे. किंवा तुम्हाला स्वतःला जर काही वीकेंड होम एखादं पाहिजे असेल, न्यू ब्रँड, तर प्लॉट एरिया आहे 1500 स्क्वेअर फूटचा. बांधकाम केलेला बिल्टअप एरिया आहे 1350 स्क्वेअर फूटचा. हा व्ह्यू आहे. डायरेक्ट मालकाचा नंबर दिलेला आहे, डायरेक्ट मालकाला फोन करा. रोज फक्त 2च आहेत मित्रांनो. आपला व्हिडिओ चॅनलवरती आल्यानंतर मला वाटत नाही की खूप दिवस ही प्रॉपर्टी राहील. आणि एक तर लोणावळ्यामध्ये चांगल्या प्रॉपर्टी मिळत नाही आणि त्या स्वस्त एवढी चांगली स्वस्त प्रॉपर्टी मिळत नाही. त्यामुळे मालकाचा नंबर डायरेक्ट दिलेला आहे, डायरेक्ट मालकाला फोन करा, विजिट करा और आपका बंगलो बुक करो यार, मिलने वाला नहीं फिर से. चलो बाय मित्रांनो. वनविहार सोसायटी ही टोटल 5 एकरची सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. आणि माझ्यात एक 15 ते 20 वर्ष झाली सोसायटी फॉर्म होऊन. इंटरनल रस्ते वगैरे, त्यानंतर लहान मुलांना खेळायला एक गार्डन देखील इथं आहे. एक छानपैकी दत्त मंदिर देखील आहे, ते देखील तुम्हाला दाखवणार आहे मी आता. हा बंगलो किंवा रोज तुम्ही घेतल्यानंतर बाकीचे जे चार्जेस आहेत म्हणजे मेन नॉर्मली फक्त ट्रान्सफर फी असते सोसायटीची, ती अंदाजे 25,000च्या आसपास ट्रान्सफर फी. बाकी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा खर्च हा वेगळा असणार आहे. मालकाचा नंबर दिलेला आहे, थोडंफार निगोशिएशन नक्की होणार, तुम्ही डायरेक्ट मालकाशी बोलू शकता. पण बंगला मात्र अप्रतिम आहे, 2च आहे. मुद्दा म्हणून सांगतोय, राहणार नाही म्हणून. विजिट करायला येत आहे ना, चला दत्त मंदिर पहिला बघून घेऊ या. ते इकडे आहे आपलं लहान मुलांना खेळायला गार्डन आहे बघा, छोटंसं गार्डन आहे. आणि इकडे आहे आपलं दत्तगुरूंचं छानपैकी मंदिर. मूर्ती छान आहे पण बघा, इकडे छान मंदिर आहे. हे छोटंच आहे पण नीटनेटकं टापटीप आहे. तर पावसाने जरा गवत वगैरे वाढलंय, पण लोणावळ्यामध्ये पाऊस नसणार मग कुठे असणार पाऊस, बरोबर आहे की नाही.